औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथील भव्य प्रांगणात मंगळवारपासून 4 दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात आलं। या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या प्राचार्य MD देशमुख यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणासोबतच आपल्या जीवनामध्ये खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे। खेळामुळे प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असं संस्थेच्या प्राचार्य MD देशमुख यांनी स्पोर्ट्स वीक 2019च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रतिपादित केलं। मी मंगला दीपक देशमुख, प्राचार्य उपरा संस्था अमरावती। आज आमच्या संस्थेमध्ये आज सतत 3 दिवस झाले क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि लांब उडी, उंचवडी सगळे खेळ ठेवलेले आहेत। आणि याच्यातून मला आज इतकं छान वाटत आहे की आज आमच्या मुलांचा कौशल्य वाढवण्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जे आज आम्ही इथे खेळ आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो आहे। यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची व मुलींची यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला। सकाळी कबड्डीचा पहिला उद्घाटनीय सामना मशीन टूल मेंटेनन्स व मशीनिस्ट ग्राइंडर या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये, तर व्हॉलीबॉलचा सामना इलेक्ट्रॉनिक्स व टर्नर यांच्यामध्ये झाला। MMTM व टर्नर हे संघ यावेळी विजयी ठरले। श्री लबडे सर, पप्पू राऊत सर यांनी सामन्यातील पंच म्हणून काम पाहिलं। या क्रीडा स्पर्धेच्या समारंभाला उपप्राचार्य चुलेट, कुमरे, गुढे मॅडम, गटनिदेशक KS वानखडे, प्राध्यापक राणे, प्राध्यापक अढाऊ, प्राध्यापक मोरे, महल्ले तसेच गजानन झोपाटे, प्राध्यापक किनगे, प्राध्यापक सरदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिल्पनिदेशक वर्ग व प्रशिक्षणार्थी हजर होते। विदर्भ न्यूज, अमरावती।